नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा कस्मात स्थानात हा पाठ. हा जो पाठ आहे कस्मात स्थानात, तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की कस्मात हे किम या प्रश्नार्थक सर्वनामाचं पंचमी एकवचनाचं रूप आहे. तर पंचमी विभक्ती याचा कारक अर्थ काय होतो तर अपादान. अपादान या शब्दाचा अर्थ असा होतो की विलग होणं किंवा वेगळं होणं किंवा एखाद्या स्थानापासून वियोग होणं, त्याला अपादान असं म्हटलं जातं. तर या पाठामध्ये आपल्याला पंचमी विभक्तीचा अभ्यास करायचा आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूयात. सुरुवातीला जर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघितलं तर काही चित्र दिलेली आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्या चित्रांकडनं एका मुलाचं चित्र दिलेले आहे. तर त्याकडे जाणारे ॲरो दिसत आहेत, बाण दिसत आहेत. तर बघा खाली वाक्य दिलेली आहेत. एषः गृहम आगच्छति, म्हणजे एषः म्हणजे हा घरी येतो. तर एषः कुतः गृहम आगच्छति, कुठून घरी येतो तर एषः वित्तकोशात गृहम आगच्छति, हा वित्तकोशातनं बँकेमधनं घरी येतो. एषः रेलस्थानकात गृहम आगच्छति, हा जो मुलगा आहे तो रेल्वे स्थानकावरनं घरी येतो. एषः पाठशालायाः गृहम आगच्छति, तो शाळेमधनं घरी येतो. एषः नद्याः गृहम आगच्छति, हा नदीवरनं घरी येतो. तर अर्थात ही वाक्य तुम्हाला का दिलेली आहेत तर यामध्ये ही पंचमी विभक्तीची रूपं सगळी वापरलेली आहेत. तर जी प्रॅक्टिकल मेथड आहे की आधी तुम्हाला त्या विभक्तीची वाक्य दिली जाणार आणि मग त्याच्यानंतर ही कोणती विभक्ती, मग त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार, अशा प्रकारे ही अध्यापनाची पद्धत आहे. तर अजून वाक्य बघा. मिहिरः ग्रंथालयं गच्छति, ग्रंथालयात गृहम आगच्छति, ग्रंथालयात ग्रंथालयातून. अवनी मंदिरं गच्छति, मंदिरात गृहम आगच्छति, मंदिरातून घरी येते. इथे पंचमी विभक्ती वापरलेली आहे. म्हणजे ज्या स्थानापासून आपला वियोग होतो तर त्या स्थानाची पंचमी विभक्ती वापरली जाते. अर्थात ही सगळी विभक्ती आणि त्याची कारकं आपल्याला का शिकायची आहे, कारण संस्कृत भाषेमध्ये जेव्हा आपण लिहितो बोलतो त्यावेळेला कोणत्या शब्दाची कोणती विभक्ती वापरायची हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणूनच आपण याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा. महिला वाटिकां गच्छति, वाटिकायाः गृहम आगच्छति, महिला बगीचामध्ये जाते, गार्डनमध्ये जाते आणि त्या गार्डनमधनं ती घरी येते. पितामहः नगरीं गच्छति, वडील आजोबा नगरी म्हणजे गावामध्ये जातात. नगर्याः गृहम आगच्छति, आणि गावातनं पुन्हा घरी येतात. तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पाठामध्ये आतापर्यंत ज्या विभक्तींचा तुम्ही अभ्यास केलेला आहे तर सगळ्यात आधी अकारांत पुल्लिंग शब्द, त्यानंतर नपुंसकलिंग, मग त्यानंतर आकारांत स्त्रीलिंग आणि नंतर इकारांत स्त्रीलिंग शब्द जे आहेत तर त्यांची रूपं तुम्हाला दिलेली आहेत. तर आता इथे बघा कृती दिलेली आहे. शिक्षकः शब्दं वदति, छात्राः शब्दरूपं वदन्ति, आणि शिक्षक एक शब्द सांगतील आणि विद्यार्थी त्याची पंचमी विभक्तीची रूपं सांगतील. तर तुम्हाला पृष्ठ क्रमांक 24 वरती जे शब्द दिलेले आहेत, अकारांत पुल्लिंग, त्यानंतर अकारांत नपुंसकलिंग, आकारांत स्त्रीलिंग आणि दीर्घ इकारांत स्त्रीलिंग, तर ते सगळे शब्द जे आहेत तर त्या शब्दांची पंचमी विभक्तीची रूपं तुम्हाला सांगायची आहेत. तर इथे बघा अकारांत शब्द जे दिलेले आहेत त्यातला पहिला शब्द आहे हस्तः, त्याची पंचमी विभक्ती होईल हस्तात. फलकः फलकात, मार्गः मार्गात, पर्वतः पर्वतात, आसन्दः आसंदात, घटः घटात, कर्णः कर्णात, विद्यालयः विद्यालयात. त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे अकारांत नपुंसकलिंग शब्द. तर यामध्ये आहे पात्रम पात्रात, द्वारम द्वारात, मुखम मुखात, पुष्पम पुष्पात, फलम फलात, शाकम शाकात, पुस्तकम पुस्तकात, पानकम पानकात. त्यानंतर दुग्धम दुग्धात, उद्यानम उद्यानात. त्यानंतर आहेत आकारांत स्त्रीलिंग शब्द. तर त्यामध्ये आहे पहिला शब्द आहे मापिका. तर याचं पंचमी विभक्तीचं रूप होईल मापिकायाः. नासिका नासिकायाः, नलिका नलिकायाः, पाठशाला पाठशालायाः, मार्गिका मार्गिकायाः, मंजुषा मंजुषायाः, शर्करा शर्करायाः, वाटिका वाटिकायाः, दोला दोलायाः. त्यानंतर दीर्घ इकारांत स्त्रीलिंग शब्द दिलेले आहेत. नदी याचं पंचमी विभक्तीचं रूप होईल नद्याः. त्याप्रमाणे बाकीचे होतील
कर्तरी कर्तर्याः, मार्जनी मार्जन्याः, लेखनी लेखन्याः, पुनःपूरणी पुनःपूरण्याः, घटी घट्याः, कूपी कुप्याः, अशा प्रकारे. तर तुम्हाला इथे त्यांनी सांगितलेलं होतं की पृष्ठ क्रमांक 24 वरती हे जे शब्द आहेत तर त्याची पंचमी विभक्तीची रूपं तुम्हाला सांगायची होती. त्यानंतर बघा पुढे चित्र दिलेली आहेत आणि त्याची वाक्य खाली दिलेली आहेत. वृक्षात फलं पतती, मेघात जलं पतती, आसंदात गिरीशः पतती, बालकः अश्वात पतती. तर एखाद्या गोष्टीपासनं एखाद्या वस्तूपासनं दुसऱ्या वस्तूचा वियोग होणं, एखाद्या वस्तूपासनं दुसऱ्या व्यक्तीचा वियोग होणं, तर यासाठी पंचमी विभक्ती वापरली जाते. त्याची काही उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली होती. त्यानंतर आपण बघूयात या पाठाचा भाषाभ्यास. प्रश्न असा आहे, चित्रं दृष्ट्वा वाक्यानि वदत. चित्र पाहून वाक्य सांगायची आहेत. तर करवस्त्रं पतती, हस्त या शब्दाचं योग्य रूप वापरायचं आहे. हस्तात करवस्त्रं पतती. सा पुस्तकं स्वीकरोति, पेटिका या शब्दाचं योग्य रूप वापरावं लागणार आहे. पेटिकायाः सा पुस्तकं स्वीकरोति. त्यानंतर कृषिवलः आगच्छति, क्षेत्रात कृषिवलः आगच्छति, माता आगच्छति, नद्याः माता आगच्छति. अशा प्रकारे ही वाक्य तयार करावी लागतील पंचमी विभक्तीची रूपं वापरून. आपला हा भाषाभ्यास जो आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.